आपण पाहतोय अंतरवालीमध्ये आता जंगी स्वागत होत आहे। जरांगे पाटील आता या ठिकाणी अंतरवालीमध्ये उपस्थित झाले आहेत। मराठा आरक्षणाचं आंदोलन झाल्यानंतर काही काळ संभाजीनगरामध्ये ते रुग्णालयामध्ये उपचार घेत होते। त्यानंतर आता त्यांचं औक्षण केलं जात आहे। या सगळ्या मराठा भगिनी आहेत आणि या मराठा भगिनी आपल्या त्यानंतर ते मंदिरामध्ये नमन करायला गेले होते आणि मंदिरात दर्शन घेऊन त्यानंतर ते आता बाहेर आलेले आहेत। संपूर्ण गुलाल त्यांच्यावर उधळलेला गेलेला आहे। अंतरवालीमध्ये त्यांचं जंगी स्वागत होताना आपण पाहतोय। हे दृश्य आपण थेट अंतरवालीतनं पाहतोय। मनोज जरांगे पाटलांचं अंतरवाली सराटीमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आगमन झालेलं आहे। मराठा समाजाला न्याय मिळवून देणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि संपूर्ण मराठवाड्याचा आज ते आदर्श आहेत। मंदिरामध्ये नमस्कार केल्यानंतर आता ते आपल्या मूळ स्थानी मूळ घरी आलेले आहेत। देवाला नमस्कार केलाय आणि त्यानंतर त्यांचं स्वागत होताना आपण पाहतोय। संपूर्ण गुलालामध्ये माखलेले त्यांचे वस्त्र आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे असंख्य कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत। आपण पाहू शकतोय मंदिरामध्ये श्री शिवशंकराच्या दर्शनासाठी ते उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं जंगी स्वागत आता अंतरवालीमध्ये केलेलं आहे। आपल्या मूळ गावी आपल्या गावच्या मंदिरामध्ये ते दर्शन घ्यायला गेलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला मिळालेला विजय हा एका सामान्य माणसाने मोठ्या प्रमाणात माणसं जमवून केलेलं आंदोलन आणि खेचून आणलेली विजयश्री आहे हे दाखवायचा प्रयत्न ते करतायत। या ठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव सुद्धा होतो। फुलांचा वर्षाव, गुलालाचा वर्षाव आणि गुलालाची उधळण या सगळ्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत अंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांच्या मूळ गावी केलं गेलेलं आहे। या ठिकाणी त्यांच्या माता भगिनी आणि इतर मराठा कन्या औक्षण करून फुलं ओवाळून त्यांचं स्वागत करताना पाहायला मिळतं। अंतरवालीतलं हे गाव मंदिर आहे आणि या ठिकाणी स्वयंभू मूर्तीची ते नारळ श्रीफळ वाढवून पूजा करताना पाहायला मिळत आहेत। सराठी घर आता आपण पाहू शकतो। विजयाचा आनंद आणि उल्हास दिसून येतोय। गेले कित्येक दिवस ते मुंबईमध्ये उपस्थित होते। 5 दिवसांच्या उपोषणानंतर त्यांची प्रकृती काहीशी खालावली होती आणि म्हणून त्यांना संभाजीनगर येथे गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी 2 दिवस उपचार घेतल्यानंतर आता त्यांचं अंतरवाली सराटीमध्ये आगमन झाले। अंतरवाली सराटी हे त्यांचं मूळ गाव आहे आणि या ठिकाणी मंदिरामध्ये देवाला नमस्कार हा पुष्पहार अर्पण करून पुष्पहार त्यांना घालून गुलाल त्यांच्यावर उधळून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत त्या करतायत। संपूर्ण मराठवाड्यामध्येच आणि विशेषतः अंतरवाली सराटीमध्ये आनंदोत्सव पाहायला मिळतो। अंतरवालीला इतका आनंद झालाय। अंतरवाली इतका आनंद कोणाला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी अंतरवाली लढली। सगळ्या महाराष्ट्राचं प्रेम अंतरवालीवरती। अंतरवाली खुश, आज दिवाळी, अंतरवाली दिवाळी। मराठ्यांना दिलेला शब्द पूर्ण करून आलो। अंतरवाली खुश, आज खुश, मराठ्यांना आरक्षण दिले, दिवाळी अंतरवाली। हो, अंतरवाली दिवाळी। आपण पाहतोय की देवाला नमस्कार केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा त्यांनी माल्यार्पण केलं आहे आणि या माल्यार्पणानंतर छत्रपतींच्या पाया पडून त्यांनी आपला संकल्प सिद्धीस केल्याचं सांगितलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर गुलाल उधळला जातोय। अक्षरशः क्रेन मधनं गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टाप्रधान व्यवस्थित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज के क्षत्रिय कुलावतम
अरे थोडं मागे घे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.